आम्ही रेकॉर्डिंग सुरू करू. नमस्कार मित्रमंडळी. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे मी डॉक्टर अमेय गोखले तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. ह्या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये नवरात्रोत्सव माळ स्त्री सामर्थ्याची या नावाने आपण आत्ता हा कार्यक्रम करतोय. तर त्याच्यामध्ये 9 दिवस आपण 9 सामर्थ्यवान स्त्रियांची लाईव्ह मुलाखत आपल्या प्रतिष्ठानतर्फे घेणार आहोत. आजचा त्याचा पहिला दिवस आहे. आज घटस्थापनेचा दिवस आहे. मुलाखत सुरू करण्यापूर्वी ह्या उपक्रमाविषयी संस्थेकडून म्हणजे आमचा दृष्टिकोन कसा आहे याविषयी थोडक्यात माहिती आपल्या संस्थेच्या सचिव मृणाल पाटोळेताई आपल्याला माहिती करून देतील. मृणालताई. धन्यवाद अमेय. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे नवदुर्गा माळ स्त्री सामर्थ्याची या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या उपक्रमाच्या मागचा उद्देश तुम्हाला थोडक्यात स्पष्ट करते. जेव्हा 2016 मध्ये ज्ञानभाषा मराठी हा आमचा समूह होता, व्हॉट्सअप समूह. तिथे मराठी शाळा मराठी भाषा हा उद्देश घेऊन आपण उपक्रम राबवत होतो. त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की मराठी शाळांसाठी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जपवणुकीसाठी काही महिला खरोखर काम करत आहेत आणि त्यांचं कार्य जे आहे हे सगळ्यांसमोर यावं हा उद्देश होता. पण त्यावेळेला आत्ताचे जसं झूम आहे तसं त्यावेळेला झूम नव्हतं. मग आम्ही तो गटातच घेण्याचा विचार केला आणि गटामध्येच आधी 2 दिवस सगळ्यांकडून निवड केली सामर्थ्यशील महिलांची आणि मग त्यांना प्रश्न विचारून आम्ही ते गटामध्ये एक एक प्रश्न टाकून त्याच्यावरती त्या टाईप करून टंकित करून त्या आम्हाला मुलाखत सादर करीत होत्या. ती सगळी मुलाखत नंतर संकलित केली गेली आणि मग ती फेसबुक वरती प्रसारित करण्यात आली. आता 2023 मध्ये पुन्हा हा उपक्रम जेव्हा आम्ही घ्यायचं ठरवलं तर आम्हाला आपला एक प्लॅटफॉर्म चांगला मिळाला की तो झूमचा, जेणेकरून आम्हाला आपल्याला समोरासमोर असं बोलता येईल, समोरासमोर आपल्याला ती मांडणी आहे ती करता येईल. यामागे एक उद्देश असा आहे या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक जण मराठीसाठी ह्या निवडलेल्या ज्या महिला आहेत त्या प्रत्येक जणी मराठीसाठी मराठीच्या संवर्धनासाठी काही ना काहीतरी स्वतःचं योगदान देत आहे, समाजासाठी काहीतरी त्या योगदान देत आहे. आणि हे सगळं करत असताना कौटुंबिक जबाबदारी सुद्धा त्या तेवढ्याच समर्थपणे पेलत आहेत. आणि त्यामुळे त्यांचं सामर्थ्यशील असणं हे आमच्यासाठी खरं तर अभिमानास्पद आहे आणि त्यांची मुलाखत लोकांसमोर मांडणं हे आम्हाला खूप गौरवास्पद वाटत आहे आणि त्यामुळे आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर अशा हा 9 दिवस हा कार्यक्रम चालेल. 9 दिवस आम्ही 9 वेगवेगळ्या नवदुर्गा म्हणू आपण त्यांना आम्ही घेतलेलं आहे आणि त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा तुमच्या समोर सादर करण्यात येणार आहे. त्यातून बऱ्याच लोक प्रेरणा घेतील, बऱ्याच लोकांना त्यातून आपले स्वतःचे पुढे जाऊन विचार काय असतील याबद्दल एक रस्ता मिळेल हा मुख्य उद्देश आहे आणि त्याचबरोबर त्यांचं कौतुकही होईल. तर अमेय आणि चित्रकलाताई तुम्हाला या पहिल्या माळेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मृणालताई. आत्ताच आपण माहिती घेतली त्याप्रमाणे आपण 9 सामर्थ्यवान स्त्रियांचं आज प्रत्यक्ष मुलाखत घ्यायचा आपल्याला योग मिळालेला आहे. तर आजचा पहिल्या दिवसाचा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की नवरात्रोत्सव म्हटला, नवरात्र म्हटली की रोजच्या दिवसाचा एक रंग असा एक गणित ठरलेला आहे आणि प्रत्येक रंगाचं सुद्धा एक स्वतःचं असं वैशिष्ट्य असतं. तसा आजचा पहिला दिवस आहे तर आजचा रंग भगवा किंवा केशरी. तर केशरी रंग हा ऊर्जेचा, शक्तीचा, साहस, आरोग्य, शुद्धता आणि धैर्याचं प्रतीक असं आपण म्हणतो ह्या केशरी रंगाला. आणि ह्या रंगामध्ये कलात्मकता सुद्धा एक आहे. तर कलात्मकतेशी सांगड घालून आजच्या आपल्या ज्या पाहुण्या आहेत तर त्या सौ चित्कला कुलकर्णी इचलकरंजी येथे राहतात आणि थोडक्यात सांगायचं तर त्या लेखिका आहेत. स्क्रिप्ट लेखनापासून अनेक प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे.
ताईंचं BA B.Ed हे शिक्षण झालं आणि त्यानंतर त्यांनी आंतर भारतीय विद्यालयात मराठी, संस्कृत, पर्यावरण इत्यादी विषयांचं अध्यापन केलेलं आहे. स्क्रिप्ट लेखन, अभिवाचन यामध्ये त्यांना चांगला अनुभव आहे. आकाशवाणी मुंबई, कोल्हापूर, सांगली अशा विविध ठिकाणाहून त्यांचे कार्यक्रम आकाशवाणीवरती प्रसारित झालेले आहेत. आणखी एक सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे वैयक्तिक पातळीवर त्यांनी देवराई म्हणजे जंगल उभारणी केलेली आहे. मी आता थोडक्यातच मुद्दे सांगितले कारण ह्या प्रत्येक मुद्द्यावरती आपल्याला ताईंशी चर्चा करायची आणि त्याची आणखीन सविस्तर माहिती ताईंकडूनच आपल्याला ऐकायला आवडेल. तर ताईंचं परत एकदा स्वागत करतो. चित्रकलाताई, नमस्कार. आत्ता मी माहिती सांगताना जसं सांगितलं की तुम्ही BA B.Ed हे शिक्षण घेऊन मग अध्यापनामध्ये तुम्ही सुरुवात केली. तर हे अध्यापनाच्या क्षेत्रातला तुमचा अनुभव कसा होता? सर्वप्रथम मराठी ज्ञानभाषा प्रतिष्ठान या संस्थेला मी धन्यवाद देते. आज पहिल्याच दिवशी पहिल्याच माळेचं पुष्प गुंफण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देते, आभार मानते. त्या वैश्विक शक्तीचे आभार मानते, तिला नमन करते आणि मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे येते. मी इचलकरंजी येथे आंतरभारती जे विद्यालय आहे, आंतरभारती विद्यालय, या विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होते. आंतरभारती विद्यालय म्हणजे साने गुरुजींच्या विचारांच्या त्यांच्या विचाराची प्रेरणा घेतलेली आमची ही शाळा, कामगार वस्तीतली ही शाळा. इचलकरंजीमध्ये लालनगर, नंतर इंदिरानगर असा कामगार एरिया आहे आणि तिथल्या मुलांना शिक्षण मिळावं हाच संस्थाचालकांचा हेतू होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी ती शाळा उभारली गेली आणि त्या ठिकाणी मी नोकरी केलेली आहे. तर तिथं नोकरी करत असताना अनुभव इतके चांगले आले मला. मला वाटतंय मी 1987-88 पासून मी नोकरीला सुरुवात केली आहे तिथं. सुरुवातीला ही शाळेची इमारत साधी होती आणि मग मुलांची संख्या ही तशी कमी होती. नंतर ती वाढत वाढत गेली आणि मराठी विषय शिकवत असताना मुलांना त्यामध्ये जास्त जास्त रस निर्माण व्हावा याच्यासाठी काय काय प्रयत्न करता येतील, लेखनाची, वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी काय काय प्रयत्न करता येतील, ते प्रयत्न मी करत होते. अगदी अक्षर सुधारणं याच्यासाठी जरी आपण विचार केला तर दुरेघी वही, एकरेघी वही असायची. मग त्याची दुरेघी कशी करायची, अक्षराची रचना कशी असावी, ते त्यांना शिकवलं. मुलांनी शाळा चुकवू नये, मुलांना बाहेर भटकायला आवडतं नेहमीच. मग निसर्गविषयक ज्या कथा असतात, कविता असतात, पाठ असतात किंवा निबंध घ्यायचा असतो, तर मुद्दाम मी बाहेर घेऊन जायची, वर्गाच्या बाहेर घेऊन जायची. उदाहरण द्यायचं झालं तर वसंत बापटांची बाभळीच्या झाडावरची एक कविता आहे. मग ती कविता शिकवत असताना खास मी बाभळीच्या झाडाकडे त्यांना नेलं. खंड्या नावाचा धडा होता. तर इचलकरंजीपासून नदीचा जो भाग आहे, नदीचा परिसर जो आहे तो जवळच आहे. तिथं खंड्या पक्ष्यांची घरटी होती. खंड्या हमखास दिसायचा. मग त्या ठिकाणी मुलांना नेलं आणि खंड्या पक्षी दाखवून त्या ठिकाणी त्याचं निरीक्षण करून, त्याचं घरटं दाखवून मग तो पाठ शिकवला. मग मुलांना त्याच्यामध्ये रस निर्माण व्हायला लागला. प्रत्येक गोष्ट, आता पहिला पाऊस आहे, तर पहिला पाऊस वर्गामध्ये बसून कसा शिकवायचा तो आणि निबंध कसा लिहायचा मुलांनी. पहिल्या पावसाचा अनुभव घेतलेला असला तरी सुद्धा मी शाळेच्या गच्चीवर मुलांना घेऊन जायची. आम्ही त्या हलक्या पावसामध्ये भिजायचो, मजा करायचो आणि मग मुलांना तो अनुभव दिल्यानंतर मुलं ते छान पद्धतीने लिहायची. असा हा प्रवास लेखनाचा सुरू झाला. मुलांच्या लेखनाचा, मुलांना मराठी विषयी जास्तीत जास्त गोडी निर्माण व्हावी यासाठी हा प्रयत्न सुरू केला. त्याच्यानंतर मुलांना आणखीन एक पर्यावरण विषय म्हटलं तर आवड निर्माण व्हावी याच्यासाठी पक्ष्यांची संख्या कमी व्हायला लागलेली होती. मग मुलांना ती चिमण्यांची घरटी तयार करणं कशी करायची, मग साधे जे पुठ्ठे असतात तर ते पुठ्ठे घ्यायचे, मग ते पुठ्ठे योग्य मापामध्ये कापायचे, त्याचा जो दार आहे, चिमणी जाईल असं दार त्याला करायचं आणि तशा पद्धतीची घरटी तयार करून विविध ठिकाणी लावली. मुलांना अशा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये गुंतवल्यामुळं काय झालं, मुलं शाळेमध्ये नियमित यायला लागली आणि मराठी भाषेची गोडी आणि शिक्षणाची गोडी त्यांची वाढत गेली. अशा पद्धतीनं अध्यापनामध्ये
मुलांना आणि मला सुद्धा रोज डोक्याला चालना मिळायची, की अरे मुलांच्यासाठी मी आज काय करू? मुलांसाठी आणखीन काय मला करता येईल? घरी गेले तरी डोक्यामध्ये हाच विषय असायचा, की मुलांना आणखीन नवीन काय देता येईल? अशा पद्धतीनं आमचे वर्ग भरायचे. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही उपक्रम घेतलेले होते. बरोबर. तुम्ही आत्ता सांगितलं त्यामध्ये पण तुमचं निसर्ग प्रेम दिसून आलंय. तर मला वाटतं तुमचं माहेर मराठवाड्यातल्या एका गावामध्ये होतं आणि हे हो. निसर्ग प्रेम कदाचित तिथनं आलेलं असेल. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे तुमच्या गावाविषयी किंवा माझं माहेर म्हणजे मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अ, बिलोली तालुका आहे आणि त्यामध्ये केसराळी नावाचं एक छोटंसं खेड आहे. अगदी छोटं खेड आहे. माझ्या लहानपणी आमच्या गावामध्ये बसेस सुद्धा नव्हत्या. लाईटची बापरे. सोय नव्हती. अ, नळ नव्हते. म्हणजे खेडं म्हणजे आपण खेड्यामधले घर कौलारू जे म्हणतो, तसं अगदी तसं म्हणजे अगदीच निसर्गाच्या जवळच होतात तुम्ही सगळ्या हो. अर्थाने. बालाघाटचा डोंगर, त्याच्या पायथ्याशी माझं गाव आणि बाजूनी वाहणारी मन्याड नदी आमची. तर अशी नाही आणि माझे वडील हे शेतकरी. माझे मला 3 भाऊ. दोन्ही भाऊ बँकेमध्ये नंतर नोकरीला लागले. धाकटा भाऊ माझा शेतकरी. तर आम्ही चौघं जण बालपणी खूप मजा गावामध्ये खूप मजा करायचो. म्हणजे बालपण जे उपभोगलं असं श्रीमंत बालपण मला उपभोगायला मिळालं. म्हणजे नदीमध्ये पोहायला जाणं. वडिलांनी तर आम्हाला विहिरीमध्येच पोहायला शिकवलं. मळा होता आणि मळ्यामध्ये मोठीच्या मोठी विहीर होती आणि छोटे-छोटे कोनाडे होते. त्या कोनाड्याला धरून आम्ही खाली-खाली उतरतो. म्हणजे विहिरीला पायऱ्या पण नव्हत्या. तर अशा विहिरीमध्ये उतरायचं आणि मग वडील आम्हाला पोहायला शिकवायचे. अशा पद्धतीने आम्ही पोहायला शिकलो. डोंगरावर जायचं किंवा सुगीच्या दिवसामध्ये खास ती सुगी कशी करतात, पेरणीच्या दिवसामध्ये पेरणी कशी असते, हे सगळं अनुभवायला अगदी जवळून अनुभवायला मिळालं. सगळे सण-वार खेड्यातले म्हणजे जसे आता आपण वर्णनं वाचतो, त्याचा आनंद मी स्वतः घेतलेला आहे. तर हे निसर्गप्रेम बालपणापासूनच माझ्या मनामध्ये रुजलं आणि ती जी ओढ आहे, ती अजूनही तशीच आहे. अजूनही असं वाटतं, की अरे, आपण वयाने वाढलेलं नाहीच आहे. अजूनही मी केसराळीमध्येच आहे. नुसती जरी आठवण आली, तरी मला एकदम बालपण ते दिसायला लागतं. तो वाडा, ते आमची मोठी गाय किंवा रामपुरी गाय, जे काही होतं तिथं, शेळ्या, कोंबड्या सगळं जे काही होतं ते त्या पद्धतीनंच मला बघायला मिळतं. किंवा ते आशा भोसलेचं गाणं म्हणजे धूळ उडवीत निघाल्या गायी वगैरे जे वर्णनं आहेत ना, तर ते हा हा. वर्णन करताना सांजय गोकुळी. हां, सांजय गोकुळी. तर ते हो हो. अगदी वाटतं, की अरे च्छा! हे तर माझ्या गावचं वर्णन आहे. बऱ्याच कवितांमध्ये, खरंय. बऱ्याच गाण्यांमध्ये बऱ्याच गाण्यांमध्ये ज्या ओळी आल्या, की मला असं वाटतं, की अरे हे तर माझं गाव आहे, हे तर माझं गाव आहे, असं मला वाटतं. असं हे माझं सुंदर गाव होतं आणि त्या बालपणामधले जे संस्कार होते, ते अजूनही तसेच आहेत. त्यामुळे ही आवड निर्माण झाली आणि त्या पद्धतीनंच माझं आयुष्य हे पुढं-पुढं सरकत गेलं. खरं आहे. लहानपणी जे आपल्यावर संस्कार झालेले असतात, संस्कार म्हणण्यापेक्षा जे आपण बघितलेलं असतं, तेच अनुभव. आपण पुढे जाऊन आपल्या काय म्हणायचं छंदांमधनं किंवा ह्या सगळ्यामधनं ते दिसत असतं. हो. तुम्ही मगाशी सांगताना तुम्ही शाळेतले निसर्गाशी संबंधित वेगवेगळे उपक्रम सांगितले. पण शाळेशिवायही आम्ही असं ऐकलंय की तुम्ही वृक्षांचे, फुलपाखरांचे असे वाढदिवस साजरे करतात. तर हे म्हणजे वेगळं आहे. ह्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? म्हणजे सुचलं कसं तुम्हाला? आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? हॅलो? तुमचा आवाज बंद आहे माझ्या मते. एक मिनिट अमेय, त्या ना थोड्या हँग झाल्या होत्या. हां, म्यूट मी झालाय त्यांना त्यांचा पुन्हा आवाज. हा अनम्यूट करते. जरा 1 मिनिट एकदा. हा म्यूट झालंय झालंय. हां, काय? बोला. येतंय, येतंय. ऐकू येतंय. हां, आता बोला. बोलू ना? हो, हो. बोला. बोला. आता ऐकू येतंय ना? हो, हो. म्यूट झालं होतं. हां. हां, तर शाळेमधल्या प्रवास म्हणजे माझ्या शिक्षणापेक्षा मी ज्या शाळेत नोकरी करत होते, ते कसं सुचलं असं तुम्ही म्हणताय ना? हां, त्याच्यात आपण म्हणजे अ, वृक्षांचे किंवा फुलपाखरांचे किंवा अशाचे वाढदिवस करणं हे एक वेगळं वेगळं. कन्सेप्ट आहे. ती कशी काय सुचली तुम्हाला? हां, आमच्या गावामध्ये पूर्वी कदंबाची झाडं खूप कमी होती इचलकरंजीमध्ये.
एकच झाड होतं, म्हणजे आम्ही राहत होतो त्या वस्तीपासून लांब असं ते झाड होतं. मग ते झाड त्याला फ्लॉवरिंग आल्यानंतर आम्ही बघायला मुद्दाम जात होतो. आणि कदंब वृक्षाबद्दल प्रचंड प्रेम वाटायचं. कारण कदंब तरुला बांधुनी दोला किंवा बऱ्याच गाण्यामध्ये सुद्धा काव्यांमध्ये, संस्कृत बरोबर. काव्यामध्ये कदंबाबद्दल खूप माहिती आहे. किंवा कृष्णाचे सुद्धा आपण जेव्हा म्हणतो रासक्रीडा किंवा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे पुराण कथांमध्ये वगैरे. तर ह्या कदंब वृक्षाबद्दल खूप वाचलं होतं. आणि गावामध्ये एकच झाड होतं. मग असं वाटलं की आणि माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका पण तितक्याच चांगल्या, म्हणजे सहकार्य त्यांचं इतकं चांगलं होतं, की आम्ही जे उपक्रम देऊ ते मुख्याध्यापक सांगायचे, "हो करा, बिनधास्त करा," असं ते म्हणायचे. त्यामुळं मग त्यांना सांगितलं कदंब वृक्ष आपण लावूया. मग त्यावेळेला कदंब, सप्तपर्णी, देवकांचन अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आम्ही लावली. आणि लावल्यानंतर तिथली माती इतकी चांगली होती आणि मुलांनाही सांगितलं होतं, की "अरे, आपण त्या झाडांशी बोलत राहूया." गप्पा मारल्या, की झाड भराभर वाढतं. आणि बरोबर ते इतक्या झपाट्यानं झाड वाढलं. पहिल्या मजल्यावरती जो 10वी चा वर्ग वर्ग होता, तर ती मुलं दररोज त्या झाडांशी गप्पा मारायची. येता-जाता सगळेजण गप्पा मारत असत आणि झाड पण भराभर वाढलं. जवळ-जवळ 1 वर्षाचं झालं आणि झाल्यानंतर चांगलं ते पहिल्या मजल्याच्याही वरती झाड गेलं आणि आश्चर्य असं की पहिल्याच वर्षी त्याला फूल पण लागलं. मला वाटतं एक 10-12 फुलं लागली. इतका आनंद झाला आम्हा मुलांना, म्हणजे मला तर झालाच, पण मुलांनाही अतिशय आनंद झाला. मग म्हटलं मुलांचे त्या दिवशी आम्ही दरवर्षी वर्गामध्ये प्रत्येक मुलांचे वाढदिवस वर्गामध्ये करतच होतो. मग मनात आलं की अरे आपण जसं मुलांचे वाढदिवस करतो, तसं त्या झाडाचा वाढदिवस आपण करूया. मुलांना अतिशय कल्पना आवडली. गाणं तयार केलं मुलांनी आणि खूप सुंदर गाणं म्हटलं. मग त्या झाडाला त्यांनी खालून रांगोळ्या वगैरे काढल्या छानपैकी. आम्ही त्या दिवशी एक बोर्ड केला कदंब वृक्षाच्या माहितीचा, म्हणजे त्याचे आयुर्वेदिक उपयोग जे काही आहेत ते सांगितलं. थोडासा उल्लेख केला कृष्णाच्या कहाण्यांचा. असा एक बोर्ड केला. तो बोर्ड तिथं ठेवला. रांगोळ्या काढल्या आणि त्या दिवशी इतकं छान वातावरण होतं. सकाळची शाळा होती. आभाळ भरून आलेलं होतं. अगदी बारीकसा पाऊस होता आणि जवळ-जवळ 1200 मुलं गॅलरीमधून, ग्राउंडमधून ते बघत होती आणि त्या वा. गाण्याच्या सुरामध्ये तो वाढदिवस आणि त्या फुलाचा जन्मोत्सव असा आम्ही साजरा केला. आजही मुलं आता ही मोठी-मोठी झालेली आहेत मुलं सगळी. पण आजही ती मुलं जेव्हा भेटतात, तेव्हा ह्या प्रसंगाची आठवण ते नेहमीच सांगतात. आणि कदंब वृक्ष त्यांच्या मनामनामध्ये रुजलाय असं म्हणेन मी. आणि वृक्षांबद्दलचं प्रेम त्यांच्या मनामध्ये आजही कायम आहे. मोठी मुलं ती सगळी मोठी झाली आहेत, दुसऱ्या ठिकाणी गेली आहेत. पण आता ती म्हणतात, की आपण ही झाडं लावायला पाहिजे, जगवायला पाहिजेत आणि त्याची माहिती आपण सांगायला पाहिजे. हे संस्कार मुलांच्या मनावरती झाले. तसंच एकदा काय झालं, अळूची भाजी केली होती. आम्ही वर्गामध्ये मी मुलांना सोबत घेऊन जेवायला बसायची. मग कुणीतरी सांगितलं, की आपण अळूची भाजी आणूया. तर एका मुलानं सांगितलं, की म्हणाले, "बाई आमच्याकडे अळू आहे, खरं अळूच्या पानावरती काहीतरी गोल आहे मण्यासारखं." मग म्हटलं, "अरे, हे तर कॉमन क्रो नावाचं एक बटरफ्लाय आहे. तर त्या फुलपाखराचं ते कदाचित अंड असावं." मला शंका आली. म्हटलं, "तू काढलंस काय?" "नाही," म्हणाला, "मॅडम, तुम्ही सांगताय तर मी त्याला हात नाही लावला." मग त्यानं ते पानासकट म्हणजे असं चिकटलेलं होतं ते, तसंच त्याने आणलं. मग बघितल्यावर ओळखले, की अरे हे कॉमन क्रो बटरफ्लाय जे आहे त्याचं हे अंड आहे. आपण एक काम करूया म्हटलं, कोश आहे तो. तर आपण ते तसंच सांभाळूया. मग ते सांभाळलं, त्याला एक छान मच्छरदाणी छोटीशी आणली, त्याच्यामध्ये ते ठेवलं आणि ते झाल्यानंतर मग योग्य दिवसामधून झाल्यानंतर ते फुलपाखरू बाहेर पडलं. मुलांना ती अवस्था बघायला मिळाली. भाव्याचं पण झाड होतं. मग मुलांना म्हटलं, की "आता तुम्ही नका तोडू. आपण हे निरीक्षण करत राहू." मग बहाव्याच्या झाडावरती इमिग्रंट नावाचं फुलपाखरू कसं येतं, त्याचं ते होस्ट प्लांट कसं आहे, मग ते अंड कसं घालतं, मग त्यातून अळी आल्यानंतर ती बका-बका कशी खाते, पानाच्या पानं संपवते कशी, मग कोश कसे झुंबरासारखे लटकतात आणि मग ठराविक कालावधीनंतर त्यातून फुलपाखरू कसं बाहेर पडतं आपोआप, आपण ते फोडायचं नाही. तर कोश कसा फोडतात हे सगळं तुम्ही बघा, असं त्यांना सांगितलं आणि त्या पद्धतीनं ती मुलं निरीक्षण करायला लागली आणि हळू-हळू बऱ्याच फुलपाखरांची ओळख झाली आणि आता सुद्धा कडीपत्त्यावर जर कुठं अळ्या आल्या, तर मुलं ती अळी काढून टाकत नाहीत. मुलांना कळतं, की अरे हे मॉर्मॉन बटरफ्लायचं होस्ट प्लांट आहे आणि तिथं ती कॅटरपिलर असते. हे मुलांना कळतं. मला वाटतं, की हे एवढं मुलांच्या मनावरती बिंबवलं, त्यामुळे हे खूप
छान मुलांच्या मध्ये आणि माझ्यामध्ये एक सुसंवाद राहिला आणि निसर्गाबद्दलचं प्रेम राहिलं. आणि मग काय मला पंख असते तर, मी फुलपाखरू झालो तर, किंवा फुलपाखरांवरच्या कविता, हे जे मराठी साहित्य आणि निसर्ग हो, हो. ह्यांची सांगड घातल्यामुळे मराठीचा अभ्यास पण इतका छान व्हायला लागला. कित्येक मुलं कविता करायला लागली, कित्येक मुलं छान निबंध लिहायला लागली, ललित बंध लिहायला लागले. आकाशवाणीवरती त्यांचं पाठवलं, पेपरमध्ये छोटे छोटे लिहून पाठवलं. कुणी चित्र काढणार, कुणी लिहिणार, अशा पद्धतीचं वर्गामध्ये वातावरण तयार व्हायला लागलं आणि एक उत्साह, म्हणजे उद्या शाळा आहे तर उद्या आपण काय करायचं आणखी, अशा प्रकारची उत्सुकता मनामध्ये निर्माण होत गेली. आणि निसर्गाची आणि साहित्याची सांगड घालून जगणं कसं आनंदानं आपण जगता येतं आणि आपल्याही भावी आयुष्यामध्ये आपण किती छान जगू शकतो उत्साहानं, हे मुलांना आणि मला सुद्धा, खरं तर मला सुद्धा खूप चांगलं कळत गेलं, मी शिकत गेले. खरंय. आणि आता तुमच्या बोलण्यातनं एक गोष्ट अशी लक्षात आली, की म्हणजे तुम्हाला पर्यावरणाची किंवा निसर्गाची आवड होती लहानपणापासून, हे आपण मगाशी म्हटलं. पण तुमची फक्त आवड नाही, तर तुमचा त्याच्यामध्ये अभ्यास पण दिसतोय आत्ताच्या तुमच्या सांगण्यामधनं ते लक्षात आलं. तर तसा अभ्यास तुम्ही काय विशेष केला का ह्या आवडीतनं जसं काय वाचन होत गेलं त्यातनंच ही आणखी माहिती मिळत गेली तुम्हाला? मला म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना, म्हणजे माहेरीच निसर्गाची ओढ खूप होती. वडील शेतकरी असल्यामुळं, घरचं वातावरण तसं असल्यामुळं तसं होतं. पण मला हे कळत नव्हतं, की वाटायचं, की "अरे च्या आपण हे शिकलं पाहिजे, हे बघितलं पाहिजे." असं मला नेहमी वाटायचं. मग अभ्यास करायचा म्हटल्यावरती जेव्हा फुलपाखरं दिसायला लागली, की एक फुलपाखरू दिसल्यानंतर "अरे च्या हे फुलपाखरू कुठलं आहे? मग याचं नाव काय असेल?" मग ते शोधायला लागले. माझ्याकडे तेव्हा Google वगैरे काही नव्हतं मोबाईलवरती आणि मला वाटतं हे अलीकडं आलं. हा अभ्यास आमचा हो, हो. आधीपासूनचा आहे. हां, तर मग आमच्याकडे इचलकरंजीमध्ये गद्रे काका आहेत. गद्रे काका पर्यावरण प्रेमी. मग त्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्याकडे काही पुस्तकं होती आणि इचलकरंजीमध्ये आपटे वाचन मंदिर आमचं प्रसिद्ध वाचनालय आहे. तिथं काही पुस्तकं होती. मग ठरवून पुस्तकं घेतली आणि पुस्तकामध्ये बघून मी अभ्यास करायला लागले. मग सलीम अलींचं पुस्तक असेल ते पक्ष्यांसाठी वापरायला लागले. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील फुलपाखरं नावाचं एक पुस्तक आहे राजू कसंबेंचं. ते पुस्तक मी वापरायला लागले आणि त्या पुस्तकावरून मी अभ्यास करून बघायला लागले. आणि मग कोणी जाणकार असतील, कोणी अभ्यासक असतील, त्यांना विचारायचं. असं करत-करत स्वतःला घडवलं म्हणूया किंवा स्वतः शिकत गेले. मग फुलपाखरं, वनस्पती, ग्रहतारे, झाडं, असा हा प्रवास माझा सुरू झाला आणि अजूनही मी ते शिकतेय. म्हणजे आता जर झाडांचा अभ्यास म्हटलं तर श्री द महाजनांची पुस्तकं वापरली. शरदिनी डहाणूकरांचं पुस्तक बघितलं किंवा आपलं हे इंगळहळ्ळीकर, श्रीकांत इंगळहळ्ळीकर त्यांचं फ्लॉवर्स ऑफ हं. सह्याद्री नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक बघितलं. हं, हं. पक्ष्यांच्या बाबतीत म्हटलं तर मारुती चितमपल्लींचं पुस्तक. आणि मीच एकटी बघत होते असं नाही हं. याचा एक मला सांगावासारखा वाटतो किस्सा. मी ही पुस्तकं शाळेमध्ये न्यायची आणि मग शाळेमध्ये नेल्यानंतर फक्त मी एकटीच बघायची पुस्तकं. मुलांना असं सभोवती माझ्या भोवती मुलं असायची आणि मग ती पण मुलं आणि मी आम्ही मिळून ते बघत होतो. पक्ष्यांचं असेल तरी सुद्धा म्हणजे बुलबुल दिसला, बघा बुलबुल त्याची वागणूक कशी आहे ते बघा तुम्ही. त्याचं बिहेवियर कसं आहे. मग बुलबुलचे आपल्याकडे कुठले प्रकार दिसतात. जर आपण पन्हाळ्याकडे गेलो तर आणखीन कुठला बुलबुल दिसतो. मग चिमण्या म्हटल्या तर चिमण्या कशा-कशा वेगळ्या प्रकारच्या, मुनिया किती प्रकारच्या. असा सगळं सुरू झाला प्रवास आणि मग कधीही मला असं नाही वाटत, की मी जेव्हा खोलामध्ये जाऊन अभ्यास करायची तेव्हा मी एकटी करायची. पण जेव्हा मी शाळेमध्ये शिकवायला जायची, तेव्हा मात्र आम्ही मुलं माझ्यासकट आम्ही सगळे गोल बसून वर्गामध्ये बेंचवर न बसता आम्ही खाली बसायचो. आणि मग पुस्तकं मध्ये ढीग टाकायचा आणि बघायचं आणि ते नोट्स काढायचे, चर्चा करायच्या. अशा पद्धतीनं ही पुस्तकं घेऊन अनुभव आणि पुस्तकं आणि चर्चा याच्यातून आमचा अभ्यास सुरू झाला. फुलपाखरांसाठी ते घेतलं आणि झाडांसाठी ही पुस्तकं वापरली. त्याचबरोबर मला आणखीन एक सांगावसारखं वाटतं, की मला ज्ञानेश्वरी सुद्धा अतिशय आवडते. पण ज्ञानेश्वरी वाचताना मी वेगवेगळ्या पद्धतीने वाचायची. अगदी सुरुवातीला फक्त ज्ञानेश्वरी म्हणजे काय? म्हणून तशी वाचली. मग ते वाचून हं, हं. झाल्यानंतर मी ठराविक विषय घेतला. मी पहिल्यांदा 2000 मला वाटते 14-15च्या अगोदर भांड्यांवरती एकदा सकाळमध्ये सदर लिहिलं होतं. मग असं वाटलं, की अरे ज्ञानेश्वरांच्या ह्याच्यामध्ये खूप ठिकाणी माठ, मडकं ह्याचा उल्लेख आलेला आहे.
मग ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत किती प्रकारची भांडी त्यांनी उल्लेखलेली आहे असा अभ्यास करत गेले. आणि मग फक्त भांडी असा विषय घेऊन ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. त्याच्यानंतर एकदा फक्त वनस्पती असा विषय घेतला. आणि तर मला आढळलं की 32 ते 36 प्रकारच्या वनस्पतींचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिमा रूपाने ज्ञानेश्वरींनी योजलाय. मग त्या सगळ्या ओव्या लिहून काढल्या, त्याचे अर्थ काढले. अशा पद्धतीनं वस्त्रांवरती जेव्हा सदर लिहित होते, तेव्हा वस्त्र असा विषय घेतला, पुन्हा ज्ञानेश्वरी वाचली. अशा प्रकारे वेगवेगळ्या अँगलनी ज्ञानेश्वरी वाचत गेले आणि त्या पद्धतीनं एक वहीच घातली मी आणि तशा ओव्या लिहून त्याचे अर्थ लिहून असा अभ्यास केला. हा वैयक्तिक पातळीवरती केला. मग ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना वनस्पती, वस्त्र, भांडी, पक्षी असा अभ्यास करत असताना देशपांडे बऱ्याच जणांच्या ज्ञानेश्वरींचा सुद्धा अर्थासाठी वापर केला. नुसते साखरे महाराजांची न घेता आणखीन कुणाकुणाची ज्ञानेश्वरीमध्ये काय काय ओव्या आहेत. वरदानंद भारतीने अतिशय सुंदर लिहिलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा म्हणजे पक्ष्यांची जर ती ओवी आली असेल तर वरदानंद भारतीने त्याच्यावरती लिहित असताना खूप वेगळ्या पद्धतीने लिहिले आहे. ओव्यांची रचना खूप छान आहे. मग ती माझ्या मनाला खूप भिडली. मागच्या वर्षी जेव्हा माझं पुस्तक नुकतं आत्ता प्रकाशित झालंय ते माझ्या हिरवाईचा परिमळ नावाचं, त्याच्यामध्ये मी भरपूर ज्ञानेश्वरीतल्या आणि वरदानंद भारतींच्या ओव्यांचा वापर केला. असा मी वैयक्तिक अभ्यास वैयक्तिक पातळीवरती केला. पण जेव्हा मुलांच्या मध्ये करत असताना मात्र आपली साधी साधी जी पटकन समजतील अशा पद्धतीची पुस्तकं वापरली. तसं आणखीन एक मला एक छान सांगावसारखं वाटतं. जेव्हा मी पक्ष्यांचा अभ्यास करत होते मुलांच्या बरोबर किंवा मी स्वतः जाऊन फील्डवरती जाऊन बघत होते, तेव्हा मी तुकारामांची गाथा अभ्यासली. तुकारामांच्या गाथेमध्ये 22 प्रकारच्या पक्ष्यांचा उल्लेख प्रतिमा रूपाने आलेला आहे. म्हणजे चिमणी, कावळा असेल, तितर आहे, घुबड आहे. आणि मला तर आश्चर्य वाटतं की नामदेवांना सुद्धा चक्रवाक पक्षी माहिती आहे. चक्रवाक पक्षी वेगे वाहते वाहते असं म्हटलंय ना त्याने. झाले मजे तैसे देवराया असा त्यांचा अभंग आहे. म्हणजे या लोकांना सुद्धा संतांचा अभ्यास कसा होता असंच वाटते मला. मग चक्रवाक असेल, चातक असेल, चकोर आहेत. मग ह्या पक्ष्यांचं बिहेवियर काय आहे? मग त्यांनी प्रतिमा रूपाने का वापरलं असेल? असा मी संत साहित्य आणि निसर्ग आणि पक्षी जगत असा वैयक्तिक पातळीवरती अभ्यास करून त्याच्यावरती काही व्याख्यानं दिली आणि जे देते अजूनही सुद्धा किंवा प्रवचन म्हटलं तर प्रवचन अशा पद्धतीनं हा अभ्यास माझा सुरू आहे अजूनही आणि तो थांबणार नाहीये हे नक्की आहे. असं हे बरोबर. संत साहित्य, मराठी साहित्य आणि ही पुस्तकं. एक इथे मला उल्लेख करायला पाहिजे खरं तर आता ही मुलाखत घेताना की हां. आपण सुरू केल्यापासून एक गोष्ट अगदी जाणवली की काय होतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित निसर्गाशी संबंधित गोष्टींची आवड असते सुद्धा. पण आपण रोजच्या दिनक्रमात काय होतं की काही आपण फुलझाडं लावतो, मग ती जगवतो आणि त्याची फुलं आपल्याला वेगवेगळ्या रंगाच्या जास्वंदी, गुलाब वगैरे आपला बगीचा असतो. पण ह्याच्या पलीकडे बऱ्याच वेळा आपण जात नाही. तर हो. काय तुम्ही आता जे सांगितलं की वेगवेगळ्या म्हणजे वनस्पती असतील किंवा पक्षी असतील किंवा इतर, तर ह्याची माहिती मिळवून आणि आणखी त्याच्यावर म्हणजे त्या दृष्टीने विचार करणं ही सुद्धा प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणजे बाकीच्यांनी हं, अंमलात आणण्यासारखी गोष्ट आहे. तर आता हो. ह्याला धरून मला एक आणखी मगाशी तुमच्या बोलण्यातून आलेला मुद्दा हं, मला आठवतं की ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचा पहिला वर्धापन दिन होता. मला वाटतं 2018 असणार. हं. आणि त्यावेळी तुमचा नातं भांड्यांशी हा पण कार्यक्रम झालेला. म्हणजे त्यावेळी आपली पहिल्यांदा ओळख झाली असेल. तर त्या हो. उपक्रमाविषयी काय सांगाल तुम्ही? आणि तो तर राज्यस्तरीय पुरस्कार त्याबद्दल तुम्हाला मिळालेला. तर हो. त्याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल. हो. त्यातलं मला मग अभिवाचनासाठी आणि स्क्रिप्ट रायटिंग दोन्हीसाठी मला पहिली दोन्ही ह्याच्यासाठी मिळाली होती बक्षिसं. जवळ-जवळ मला वाटतं एक 36 संघ आले होते अ, त्याच्यासाठी आणि तेव्हा मला काही डोक्यातच नव्हतं, की अरे आपल्याला मिळेल. त्या आदल्या दिवशी 14 ऑगस्ट, 15 ऑगस्ट दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट होता आणि 14 ऑगस्टला रात्री आमचा एक कार्यक्रम असतो. आम्ही जखम फाळणीची म्हणून एक कार्यक्रम घेतो. तो कार्यक्रम केला त्याच्या आधी मी भराभरा जरा प्रॅक्टिस अशी केली, पण डोक्यामध्ये भांड्यांचं इतकं छान बसलेलं होतं. मग ती स्पर्धा झाली आणि मी घरी आले आणि घरी आल्यानंतर मला फोन आला, की दोन्हीमध्ये म्हणजे स्क्रिप्टसाठी आणि तुम्हाला वाचनासाठी प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. खूपच मला आश्चर्य वाटलं होतं त्यावेळेला, की अरे च्छा!
आपल्या ध्यानीमनी पण नाही, आपण एक सादर करायचं म्हणून आपण केलं होतं. तर याची सुरुवात अशी झाली की गंमत आहे ती एक. मिस्टरांनी एकदा दिवाळीमध्ये त्यांना स्वतःसाठी शर्ट आणले होते आणि ते होते आपले बॉक्स असतात ना साधे, बॉक्समध्ये शर्ट असतात ते छानपैकी. पुठ्ठ्याचा बॉक्स होता आणि त्यामध्ये ते शर्ट होते आणि घरी आणल्याबरोबर त्याने सांगितलं की "मला हे बघ, मी शर्ट घेऊन आलोय छान." मग माझं लक्ष सगळं त्या बॉक्सकडे होतं, की बॉक्स किती घट्ट आहे आणि किती छान आहे. माझं लक्ष त्या शर्टांच्याकडे नव्हतंच. म्हटलं, "अरेच्चा! खरंच किती छान आहे." म्हणाले. "होय ना?" म्हटले. "रंग किती छान आहे." म्हटलं, "नाही हो, बॉक्स किती छान आहे." म्हटले. "ह्याच्यामध्ये आपल्याला चिमण्यांच्या घरट्यासाठी किंवा ह्याचा हां. आणखीन मला काय उपयोग करता येईल?" असं म्हटल्यावर म्हटले, "तुझं डोकं म्हणजे," म्हटले, "एक डबा झालाय." म्हटले आणि डोकं म्हणजे खोका आहे म्हणाले आणि ते निघून गेले तावातावाने. म्हटलं, "खरंच माझं डोकं खोकं आहे का?" मग ते विचार करायला लागले मी. मग डबा असा विषय घेतला. मग ह्या डब्यापासून ते आयुष्यामध्ये आपण किती डब्यांच्या सहवासामध्ये येतो. मग हिंगाचा डबा असेल, मग आमच्या लहानपणी हिंगाचे डबे असायचे. मग तेव्हा पाटी पेन्सिल कलम म्हणत होतो आम्ही त्याला. तर ते पुसायला आम्ही त्याच्यामध्ये स्पंज ठेवून आम्ही किंवा चिंधी असायची ती ओली केलेली असायची आणि ती घेऊन जात होतो. हिंगाचा डबा आम्ही त्याच्यासाठी वापरायचो. पॉन्ड्सचा डबा हं. असेल त्याचा कट करून त्याच्यामध्ये पेन्सिली वगैरे ठेवत होतो. पोस्टमनच्या तेलाचा डबा होता तो त्याचा वडिलांनी आकाश दिवा केला होता. मग म्हटलं, की अरेच्या अरे वाह! आयुष्यामध्ये किती, किती डबे आपण बघितले. आता हां, लाल डबा म्हणून पण म्हणतो आपण. पोस्टमनचा डबा आहे. बस असेल हो. तर लाल डबा आला म्हणून म्हणतो. मग डब्यावरती एक लिहिला लेख आणि तो सकाळमध्ये मी पाठवला दिवाळी अंकामध्ये आणि तो इतक्या जणांना आवडला. मग बऱ्याच जणांचे फोन आले मला. मग म्हटल्यावरती मग लक्षात आलं, की मग चमचा हा असा विषय घेतला. मग चमच्यावरती लेख लिहिला. मग कुसुमाग्रजांची कविता त्याच्यामध्ये ती घेतली आणि हृदयस्पर्शी कविता आहे ती. एक चमचा हरवतो तर तिला किती वाईट वाटेल, पण तीच जेव्हा जाते तेव्हा माझं आयुष्य हरवतं. अशा अर्थाची त्यांची ती कविता. मग ती कविता हं, हं. आठवली. मग चमचेगिरी करणं म्हणतो आपण. चमचेगिरी करणं म्हणजे किती वाईट अर्थाने आपण वापरतो तो शब्द. खरं तर चमचा हो. हा एकजीव करणारा आहे. द्रावण जे असेल ते हो, एकजीव हो. करणार आहे. बरोबर. हां. तर मग किती माणूस कशा अँगलने त्या चमच्याकडे बघतो. खरं तर चमचा मग छोटासा चमचा, तो सगळ्या प्रकारचे चमचे. असं मग वाटी विषय घेतला. मग असे एक 8-10 लेख माझे लिहून झाले आणि मग त्याच्यानंतर मग मला एक विश्रांती नावाचा दिवाळी अंक मिळाला. अं, निलिमा शिकारखाने यांनी तो त्या संपादक होत्या आणि त्यांनी तो अंक काढलेला होता. तर त्या अंकाचं सहकार्य मला मिळालं आणि संदर्भ मिळाले आणि मग मी भांड्यांवरती बरेच लेख लिहिले. जवळ-जवळ एक 50 एक लिहिले लेख आणि मग वाह! त्याचे अभिवाचनासाठी वेगळी स्क्रिप्ट लिहिली आणि मग त्याचे बरेच आम्ही कार्यक्रम केले. मग त्यामध्ये उखाणी आहेत, गाणी आहेत, कविता आहेत, अभंग आहेत, विनोद आहेत. सगळ्या अर्थाने असा सुंदर असा तो कार्यक्रम आहे आमचा 1 तासाचा. मी म्हणजे एक गृहिणी आणि भांडी घेणारा जो आहे, असे बोहारीण जी असते, तेव्हा असे आम्ही दोघं एक संवाद या माध्यमातून आम्ही तो खुलवत नेतो. तो भांडी मागायला येतो, भंगारवाला. मग ती गृहिणी एक-एक करते, देते म्हणते, पण ती न देता स्वतःकडेच हां. काय घडतं हो, ते हो. ते ऐकण्यामध्ये मस्त आहे त्याची एकदम. मजा. हां. मग अशा प्रकारे मग भांड्यांची व्युत्पत्ती कशी होते, गंगाळ आपण म्हणतो, मग तो शब्द कसा आला? अशा पद्धतीची मांडणी त्याच्यामध्ये आहे. खूप इंटरेस्टिंग असं आणि मग ते पुस्तक माझं आता माझा भांडी प्रपंच नावाचं नुकतंच माझं रावा प्रकाशनने ते पुस्तक प्रकाशित केलं. लोकसत्तेमध्ये त्याची जाहिरात पण आली होती आणि ते हं, हं. पुस्तक आहे आणि माझ्या हिरवाईचा परिमळ हे दुसरं पुस्तक. अशी ही भांड्यांचं माझं हे असं सुरू झालेलं होतं. खूप मस्त. म्हणजे एवढं 50 लेख लिहून ह्या विषयात पण तसं झालं. परत एकदा तुम्ही त्याच्यावर अभ्यास करून बऱ्याच गोष्टी त्यात एक्सप्लोर केलेल्या आहेत तुम्ही. हो आणि मगाशी सुरुवातीला आपण हां, मला बोला, बोला. हां आणि एक सांगावसारखं वाटतं, की भांड्यांचा अभ्यास करत असताना मी कुठेही गेले मला असंच वाटतं, की एका घरी मी एक म्हातारी आजी गेल्या होत्या. म्हणजे घरी गेल्या त्यामुळे मी भेटायला म्हणून गेले, पण माझं डोकं सतत तेव्हा भांड्यांमध्ये असल्यामुळं मग ते मडकं हे करताना मग तो विषय मला पटकन डोक्यात सुचला. मडकं फोडायचं किंवा आज जेव्हा घरात गेले तेव्हा त्यांच्या घरामध्ये गंज वगैरे होते मोठे-मोठे. मग ते बघितल्यानंतर
इकडं डोकं माझं वाईट वाटलं मला क्षणभर, म्हणजे वाईट वाटलंच खरं सांगायचं तर. पण त्या घरात गेले तरी सुद्धा माझी नजर भांड्यांकडेच फिरत होती. ते गेले नंतर तांबट जायचं, तांबटांच्याकडे जाऊन ते मठार काम म्हणजे काय ते प्रत्यक्ष सगळं बघितलं. इचलकरंजीजवळ शिरोली नावाचं गाव आहे. तिथं त्या ठिकाणी मठार काम करणं, जोडकाम करणं हे कसं करतात, झाडकाम म्हणजे काय. तर नुसतंच भांडी बघून लेख लिहिले किंवा पुस्तकामध्ये बघून दिले असं नाही. तर अहमदाबादला धातू भांडी पात्र नावाचं एक सगळ्यात मोठं एक प्रदर्शन भरलेलं असतं. म्हणजे कायमस्वरूपीच तिथं आहे ते. तर ते बघून येणं किंवा हैदराबादला हम्म, हम्म. सालारजंग म्युझियम आहे. इथलं पुण्यातलं केळकर म्युझियम आहे. तर औरंगाबादला आहे. मोगलाई पद्धतीची भांडी कोणती? असा सगळा म्हणजे इत्थंभूत अभ्यास त्याचा केला आणि मग ते एकत्र करून मग ते लेख लिहिले. असा हा भांडी प्रवास माझा आहे. खूप छान. मगाशी आपण बोलताना सुरुवातीला उल्लेख केलेला देवराई बद्दल. तर हो. ह्याच्याविषयी मला विशेष जाणून घ्यायला आवडेल. बऱ्याच जणांना कदाचित देवराई ही कन्सेप्ट पण माहिती नसेल. तर देवराई म्हणजे काय आणि हे तुम्हाला वैयक्तिक पातळीवर करावं असं कधी वाटलं आणि ते तुम्ही कसं चालू केलं याविषयी थोडक्यात सांगा. हो. माझं स्वप्न होतं म्हणजे मला वारंवार माझ्या वडिलांची आणि माझ्या गावाची आठवण असतेच. तिकडे शेती वगैरे होती. इकडेही सासरी शेती होती. पण इथं काही मी शेती किंवा त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही. मी 2015 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली. म्हणजे म्हटलं आपण काहीतरी वेगळं जगून बघूया, वेगळं काहीतरी करून बघूया आणि घशाचा पण खूप मला त्रास व्हायला लागला होता. मग स्वेच्छानिवृत्ती घेतली. खरं खूप वर्षांपासून मी स्वप्न बघत होते, की आपल्याला जंगल जर उभं करता आलं, आपल्याला जर देवराई उभी करता आली, तर किती छान होईल. देवराई म्हणजे देवांची राई. तर त्याची मूळ संकल्पना अशी आहे, की पूर्वीच्या काळामध्ये देवराया होत्या. आताही आहेत, पण त्या खूप प्रमाणात विरळ झाल्या आहेत, कमी झाल्यात. तुम्ही कोकणातले त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्या हो, गोष्टी आमच्या माहिती इथे जवळ आहे म्हणून असणारच आहेत. म्हणूनच मी म्हटलं की किमान ऐकलंय. पण तुम्ही त्याच्याविषयी म्हणजे थोडक्यात कसं आहे, देवराई हाही आपण एक सांगितलं की चला तो देवाचा तिथे अधिवास आहे म्हटलं, निदान हो. आजूबाजूचे लोक ते झाडं तोडत नाहीत किंवा ते बरोबर. जसा निसर्ग आहे तसं राहू देतात. बरोबर. म्हणूनच मी आणि विचारलं की ते तुम्हाला वैयक्तिक पातळीवर करावं हे वाटणं हेच मुळात विशेष आहे. हो. तर मी पण आंब्याला येते बऱ्याचदा. तिथं तिथली देवराई बघितली. तिथली माहिती मिळाली आणि माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं, की अरेच्या पूर्वीच्या काळामध्ये लोकांना काही आजार वगैरे झाले तर आणि देवराईमध्ये खूप प्रकारची औषधी वनस्पती असायची ना. म्हणजे आता अर्थात तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला हे सगळं जास्त चांगलं माहिती असणार आहे. मग त्या आजारी असलेल्या माणसाला तिथं देवराईमध्ये सोडायचे आणि त्याला बरं वाटल्यानंतर वाजत-गाजत गावामध्ये आणायचे. म्हणजे त्या देवराईमध्ये तितकी ताकद होती, की त्या औषधी वनस्पतींमुळं ती माणसं बरी व्हायची लवकरात लवकर. आणि अशा पद्धतीनं असताना मग मला असं वाटलं, की आपण काही करूया का? या क्षेत्रामध्ये आपल्याला काही काम करता येईल का? आणि असा विचार करता मग आंब्यापासून जवळच दळवीवाडी म्हणून एक ठिकाण आहे. तर त्या दळवीवाडीच्या तिथं मी गेले आणि त्या ठिकाणी जागा खरेदी केली. 3 एकर जागा खरेदी केली. आणि 3 एकर मानोली डॅम आहे आणि इकडं विशाळगडचा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी दळवीवाडी हे ठिकाण. मग आत थोडंसं हम्म. गेल्यानंतर 3 एकर जागा घेतल्यानंतर मग लक्षात आलं, की आपल्याला इथं काहीतरी करता येईल आणि स्वप्न होतं माझं ते. तर ह्याच्याबद्दल पण मला थोडंसं सांगावं वाटतं, की मनाची शक्ती किती जबरदस्त असते. तर हे मी स्वप्न खूप वर्षापासून बघायची, की मला जंगल करायचंय, मला जंगल करायचंय. तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा काय केलं असेल, तर मानसिक बळ. मग रांगोळी मला काढायला पण आवडते. मग माझ्या दारामध्ये मी रोज जंगल काढायची, जंगलाची रांगोळी काढायची आणि हे जंगल माझं साकार झालेलं आहे. असं मला ते दिसायचं प्रत्यक्षामध्ये. म्हणजे मी अशी मोठी-मोठी झाडं काढायची, विहीर काढायची. त्यानंतर मला असं वाटायचं, की आपण 3 टप्प्यामध्ये मी ती रांगोळी काढायची आणि मग जेव्हा जागा घेतली, तेव्हा मनाच्या शक्तीनुसार ते 3 टप्प्यामध्येच मला जागा मिळाली. म्हणजे पहिला एक टप्पा आहे, मध्ये एक ओढा आहे आणि पुन्हा दुसरा टप्पा, पुन्हा ओढा आणि पुन्हा तिसरा टप्पा. अशा टप्प्यामध्ये मला ती जागा मिळाली. मला अरे खूप वा. आश्चर्य वाटलं. आणि मग ती जागा खरेदी केल्यानंतर मग म्हटलं, की आता इथं आपण देवराई करायची. देवराई म्हणजे एकदा आता उभी केली, की मी तिथं काही बाकीच्या उत्पन्नासाठी किंवा रिसॉर्ट करणं किंवा आणि काही करणं असं माझ्या डोक्यामध्ये अजूनही नाहीये आणि पुढं तर येणारच नाहीये. तर अशी झाडं लावायची, की ती बीज बँक व्हावी
आणि लोकांना बघायला मिळावं, दुर्मिळातली दुर्मिळ झाडं त्या ठिकाणी यावी आणि पुढं सुद्धा बिया तयार झाल्यानंतर लोकांच्या पर्यंत आपण ते पोहोचवावेत. मग मी तिथं पहिल्यांदा त्या जागेला पूर्ण कुंपण करून घेतलं. त्यानंतर भली मोठी विहीर काढली. साधारण एक 30 फूट खोल आणि रुंद अशी 35 फूट रुंद अशी छान मोठी विहीर काढली. एक 10 फुटावरतीच पाणी लागलं. मग खाली ती गेल्यानंतर भरपूरच पाणी लागलं. पाणी भरपूर आहे त्या ठिकाणी विहिरीला. मग बांधून घेतली विहीर. मग ठिबक सिंचन केलं आणि मग झाडं लावली. म्हणजे काय त्या पहिल्या टप्प्यामध्ये 10 फूट अंतर ठेवलं झाडांमध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये जरा कमी ठेवलं. आता ह्याच्या मागे पण उद्देश असा आहे, की ज्या ठिकाणी 10 फूट अंतर ठेवलं, त्या ठिकाणी मोठी-मोठी पण झाडं आहेत. तर एक रांग घेतली, की पळसाची झाडं. तर मग केशरी पळस तुम्हाला दिसेल, पिवळा पळस दिसेल आणि पांढराही पळस दिसेल. मग अरे पळसाचे वा. 3 प्रकार. हां. मग त्याच्यानंतर नेवर घेतला. मग काही गडद रंगाची फुलं आहेत, थोडीशी काही फिक्या रंगाची फुलं आहेत. तर अशा प्रकारे नेवर घेतला. मग त्या रंगसंगतीचा पण मी विचार केला. फुलांच्या हम्म, हम्म. रंगसंगतीचा, त्या झाडांच्या उंचीचा असा विचार केला. मग त्याच्यानंतर कुडा घेतला तर तुम्हाला काठकुडा मिळेल, काळा कुडा मिळेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे कुड्यांचे प्रकार आहेत, ते कुड्यांचे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील. बकुळ बघितला तर तुम्हाला 7-8 ओळीनं बकुळीची झाडं बघायला मिळतील. मग कदंब आहे, कदंबाच्या मध्येच कळम पण आहे. म्हणजे कळम आणि कदंब एकाच कुळातली ही झाडं आहेत. मग हम्म, अशा हम्म. पद्धतीचं मी ते केलेलं आहे. रंगसंगती, उंची, सुगंध, गंध फुलांचा हे सगळं विचार करता अगदी शेवटची जी रांग आहे ती कहांडळ झाडाची आहे. म्हणजे मग तिथं शेवट तुम्हाला बघितलं तर ती पांढरं त्याचं खोड पांढरं निळसर असा रंग म्हणजे रंगछटा त्याला वेगवेगळ्या येतात वेगवेगळ्या ऋतूमध्ये. तर तशी झाडं सगळ्यात शेवटी आणि आपण ज्याला संस्कृतमध्ये पुन्नाग म्हणतो. म्हणजे हम्म, मराठीमध्ये उंडल किंवा उंडी म्हणतात. तर ती हम्म, रांग हम्म. शेवटी केली आहे. त्याच्या आधी वरुणची झाडं ठेवलेली आहेत. अशा पद्धतीनं मग ती प्रत्येक अशा व्यवस्थित रेषा आखून घेऊन तसे खड्डे करून त्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि आता पुढं प्लॅनिंग असं आहे, की या 10-10 फुटांच्या मध्ये सुद्धा विविध आता पावसाळ्यामध्ये सोनकी किंवा सीतेची अस्वं नंतर एरिओकोलन ही पान वनस्पती किंवा पावसाळ्यातल्या वनस्पती उगवतात. मग आता पुढच्या टप्प्यामध्ये माझ्या असा विचार आहे, की त्या ऋतूमध्ये 2 पट्ट्यामध्ये त्या रंगाचे असे फुलांचे पट्टे तयार व्हावेत. जसं कास पठारावरती तुम्हाला तेरडा तर तेरडा दिसतो खूपसा. हम्म, तर हम्म. त्या 2 झाडांच्या मध्ये असे फुलांचे पट्टे तयार होतील, अशा प्रकारच्या वनस्पती लावायचा पुढं विचार आहे. आता तर एक 3 वर्ष होत आहेत माझ्या देवराईला. आता झाडं वाढतायत. मग हे झालं देवराईचं आणि मग मध्ये पुन्हा ओढा आहे. त्याच्या पुढं जे आहे, तर त्या ह्याच्यामध्ये मी थोडंसं अंतर कमी घेतलंय. आता इकडच्या बाजूला मोठी झाडं आहेत, याच्यावरती मोठे पक्षी येतील, फुलपाखरं येतील आणि मग त्यांना राहायला जरा गच्च पाहिजे ना झाडं. मग म्हणून अंतर कमी केलेलं आहे. मग पक्षी तिथं घनवन हम्म, हम्म. म्हणूया आपण त्याला. तर ते घनवन त्याच्या बाजूला आहे आणि मग आधेमध्ये फुलपाखरांसाठी पण झाडं लावलेली आहेत. अशी ही रचना आता सुरू आहे. जवळपास 1,000 झाडं तरी आता लावून झालेली आहेत. म्हणजे जगलेली झाडं वा. 1,000च्या आसपास सहज आहेत. आणि आता ही झाडं छान वाढतायत. नुकतीच मी परवाच जाऊन आले. असं वाटतं की तिथून येऊच नये खरं सांगायचं तर. परत यायला नको वाटतंय मला. इतकं सुंदर असं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे तयार. अशी ही देवराई. नक्कीच भेट द्यायला पाहिजे लवकरच. हो, नक्की, नक्की. मला आणि वाटतं आपण प्रतिष्ठानतर्फे म्हणजे आपल्या सगळे सदस्यांची मिळून एखादी तिथे सहल काढू असं मला हो, वाटतंय. नक्की. आणखीन एक माझ्याकडे झाड आहे. ते गंधराज नावाचं झाड आहे. तर हम्म, त्या हम्म. झाडाची पण अशी गंमत आहे, की मी झाडांच्या शोधात होते खूप. म्हणजे दुर्मिळ झाडं जी झाली आहेत, ती मला मिळत नव्हती. मग मी काही झाडांसाठी कहांडळची झाडं असतील किंवा नांद्रुक वगैरे जी आहेत, तर पनवेलच्या पुढे एका ठिकाणी एक असाच वेडा माणूस आहे. तर त्याच्याकडे मी गेले आणि म्हटलं, की मला काही दुर्मिळ झाडं पाहिजेत, ती देणार का? आपण ज्याला कुंती म्हणतो, तर कामिनी आणि कुंती असे 2 प्रकार आहेत. मग बरेच जण कामिनीच कुंतीचं झाड म्हणून लावतात. पण कुंती वेगळी आहे आणि कामिनी वेगळी आहे. म्हणजे दिसताना कुळ एकच आहे. पण थोडासा त्या झाडांच्या मध्ये फरक आहे. तर ते झाड आणायला मी तिथं गेले होते. तर तो म्हणाला, की "ताई तुमची इतकी धडपड म्हटल्यानंतर माझ्याकडे फक्त" म्हटलं "महाराष्ट्रात अख्ख्या फक्त 4 रोपं आहेत" म्हटला.
त्यातलं एक रोप माझ्याकडे आहे आणि ते तुम्हाला राखी पौर्णिमा आहे म्हणून माझ्याकडून भेट म्हणून देतो, तुम्ही इतकं धडपडताय तर. त्यांनी मला गंधराज अरे वा. नावाचं झाड दिलं आणि ते झाड आता माझ्याकडे एक मला वाटतं एक 3-4 फुटाचं आहे, म्हणजे लहानच आहे. त्याची वाढ कमी आहे, पण आहे अजून तरी आहे. कदाचित ते खूपसं छान होईल आणि मोठं होईल आता ते झाड. अशी झाडांच्या खूप वेगवेगळ्या झाडांच्या नक्कीच, नक्कीच. गमती-जमती आहेत. आणखीन एक मला सांगावंसारखं वाटतं. तुम्ही म्हणाल, की कितीही बाई बोलतीये भरभरून. नाही, तर उलट आम्हालाच त्यातनं माहिती मिळते. बोला, आणि बोला. मानसिकतेच्या बाबतीत पण मला असा अनुभव आला. मला शीर्षाचं झाड पण अतिशय आवडतं. म्हणजे त्याचं फ्लॉवरिंग तर आल्यानंतर त्याचा गंध इतका पसरतो. फुलांच्या वासामुळं आणि त्या पानांच्या रचनेमुळं पण झाड आवडतं. मग मला खूपदा असं काहीतरी काम केल्यानंतर थकले किंवा कधी-कधी मनावर काहीतरी ताण आला, तर पटकन मी जाते आणि त्या शिरीषाच्या झाडाला घट्ट मिठी मारते. त्याला असं कडकडून भेटल्याबरोबर मनावरचा आणि शरीरावरचा सगळा ताण माझा नाहीसा होतो. असं ते माझं अतिशय प्रिय झाड. म्हणजे ते 7 झाडं मी लावली आहेत ओळीनं शिरीषाची. आणखीन एक केलंय, की झाडं लावताना एक-एक झाड नाही लावलं. म्हणजे जर शिरीष घेतला तर ते 4 ते 5 म्हणजे आई, बाबा, 2 मुलं असावीत त्यांची. अशा पद्धतीनं अरे वा. कुटुंब म्हणूया आपण हां. झाडांचं कुटुंब अशा पद्धतीनं मी झाडं लावली आहेत. आता काजूची लावली तरी सुद्धा 1, 2, 3, 4 लावताना सुद्धा कुठेही कशी पण नाही लावली. तर त्यांचं कुटुंब म्हणजे आई-बाबा आणि मुलं कसं एका घरामध्ये छान राहतात. तर तशी बोलतानाच त्या झाडांशी बोलूनच हां, तुम्ही असे आहात बरं का, हे तुमचं कुटुंब आहे हां. आपण असं या पद्धतीनं वाढायचंय. अशा पद्धतीनं लावतानाच ती झाडं त्या पद्धतीनं लावून आता ती छान वाढतायत. असं हे काम सुरू आहे. मी म्हणते निसर्ग देवतेच्या कृपेनंच किंवा तीच करवून घेतेय. मी माध्यम आहे. चालू आहे नक्कीच. काम हे. पण खूप छान उपक्रम आहे. आणखी एक तुमचा जीवनदायिनी म्हणून एक सदर प्रसिद्ध झालंय. तर हो, चालू आहे. त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. हो, हे निसर्गातल्या गोष्टी सगळ्या हे पाहत असताना मग भांडी लिहून झाली, त्याच्यानंतर वस्त्र लिहून झाले. वस्त्र असा विषय घेतला होता, तो लिहून झाला. मग त्याच्यानंतर झाडांवरती एक सदर झाल्यानंतर आता यावर्षी माझं जीवनदायिनी नावाचा सदर चालू आहे. नद्यांवरचं सदर आहे ते. मग नद्यांचा मी आधी 1 वर्ष मागच्या वर्षी पूर्ण वेळ अभ्यास केला त्याचा. बऱ्याच नद्या पूर्वीपासून पाहिलेल्या होत्या आणि तुम्हाला म्हटल्यासारखं मी एक अभ्यास करायचा म्हटलं, की पहिल्यांदा मी ज्ञानेश्वरी घेतेच. ज्ञानेश्वरी, संत वाङ्मय, म्हणजे मराठी साहित्य हे सगळं अभ्यासते, कविता आणि एक वही घालते. म्हणजे अभ्यास करण्याची माझी तशीच पद्धत आहे. त्या वहीमध्ये आता जीवनदायिनी नावाचं एक शीर्षक लिहून त्याच्याखाली हे सगळं लिहिलेलं आहे. आणि मग तो अभ्यास करताना मग नद्या मी सगळ्या आधी काढल्या. मग नद्या त्याच्यावरती सदर लिहायचं तर मग सरिता कोशाचा मला अतिशय उपयोग झाला. हं. भालेरावांचे 4 खंड आहेत सरिता कोशाचे. ते वाचले आणि मला कुठल्या नद्यांवर लिहायचं आहे त्याची माहिती मी एकत्र केली. विश्वकोश, सांस्कृतिक कोश, सरिता कोश यातून मी अभ्यास केला. नंतर मी ज्या नद्या बघितलेल्या आहेत, मी ज्या नद्यांमध्ये अगदी जवळून बघून अनुभव घेतलेले आहेत, अशा नद्या काढल्या. त्याची लिस्ट तयार केली. त्यानंतर भारत देश डोळ्यासमोर आणला. विंध्य पर्वतापासून वरती उत्तरेकडे कुठल्या-कुठल्या नद्या आहेत, हिमालयोद्भव नद्या कोणत्या आहेत, हे सगळं अभ्यासलं. त्याच्यानंतर भारताच्या मध्य भागापासून कन्याकुमारीपर्यंत म्हणजे मधल्या पट्ट्यापासून खाली हे कुठल्या नद्या आहेत, तर त्यातल्या नद्या मुख्य नद्या कोणत्या आहेत आणि मग उपनद्या कोणत्या आहेत, कोणत्या नद्या कोणत्यांना मिळाल्यात, अशा पद्धतीनं सगळा अभ्यास केला आणि 25 लेख उत्तरेपासून मध्यापर्यंत आणि 25 लेख भारताच्या मध्यापासून खालपर्यंत असे 50 लेख माझे जवळपास लिहून झालेले आहेत आता आणि ते सकाळमध्ये पाठवून झाले आहेत. पहिल्यांदा घेतानाच मग गंगा नदी घेतली. मग गंगा नदीचा आपण भगीरथ प्रयत्न म्हणतो. मग नुसत्या भगीरथाने हे केलेलं आहे का? तर नाही. 5 पिढ्यांचा हा प्रोजेक्ट आहे. हे लक्षात आलं आणि सरिता कोशामध्ये याची इत्थंभूत माहिती दिलेली आहे, की आपल्या पूर्वजांनी किती अभ्यास केलेला होता. म्हणजे सगर राजांनी काय अभ्यास केला होता. मग सगर पुत्र मग दिलीप राजा आला त्याच्यानंतर आणि हे सगळे राजे जे होते, पिढ्याच्या पिढ्या यामध्ये कामाला लागलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी हा प्रोजेक्ट हा भगीरथाने पूर्ण केलाय. असा तो प्रोजेक्ट आहे. मग त्रिविष्टप म्हणजे स्वर्ग. मग गंगा आधी देवांनी स्वर्गाकडे नेली म्हणजे पहिल्यांदा प्रवाह तिकडं वाहत होता. मग नंतर भगीरथाने ती वळवली. मग तो इकडं प्रवाह कसा-कसा आला.
मग वोल्कॅनो म्हणजे काय? कपिल मुनींना हे असं म्हटलेलं आहे. असं इतकं छान आहे ना, म्हणजे आपल्या लोकांनी पुराण काळातल्या लोकांनी एक प्रतिमांचं किंवा काही गोष्टींचं अवगुंठन केलेलं आहे. आणि मग ते आपल्या सांगोपांगी म्हणतो आपण, पण अशा पुराण कथा आहेत, पण त्याच्यामध्ये विज्ञान पण आहे हे लक्षात आलं. तसंच इकडं जेव्हा आपण सप्तसिंधूचा प्रदेश हा अभ्यासतो, सिंधू नदी, झेलम आहे. ह्या सगळ्या ज्या 7 नद्या आहेत, ते सुद्धा इंद्र देवता जी आहे. इंद्र हा आर्यांचा लोकनेता होता आणि वरुण हा त्याचा सहकारी होता, असं त्या सरिता कोशामध्ये दिलेलं आहे. मग त्यांनी प्लॅन कसा केलेला आहे, किती नियोजन परफेक्ट होतं या लोकांचं असं वाटतं. अरबी समुद्रापर्यंत वळणारी नदीमध्ये जो समुद्र होता, टेथिस नावाचा समुद्र, तो गेल्यानंतर तो भूभाग वरती उचलला. नद्यांचा मग त्या ठिकाणी थांबल्या नद्या सगळ्या. मग हा प्रश्न या इंद्रानी, वरुणांनी, आर्यांनी कसा पूर्ण केला? ते सप्तसिंधूंचा प्रदेश किंवा त्या 7 नद्या कशा गेल्या? हे सगळं वाचलं आणि मग प्रत्येक नदीवरती ह्या गोष्टी मूळ काय होतं, कसं होतं आणि आता काय स्थिती आहे? अशा पद्धतीनं अभ्यास करत नर्मदा झाली, गोदावरी, कृष्णा, कोयना असा सगळा हा सुरू आहे. आणि सगळ्यात शेवटी माझ्या गावाची म्हणजे मन्याड नदी जी माझी आहे, त्या नदीवरती मी हा लेख लिहिलेला आहे. ती माझ्या गावची नदी, मला प्रिय असणारी, त्या नदीनं मी माझ्या ह्या जीवनदायिनी सदराचा हम्म. शेवट केलेला आहे. कारण चला जाणूया नद्या हा असा सध्या सरकारचा उपक्रम पण आहे आणि त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट नाम फाउंडेशन आणि तिथले काही लोक असे मिळून ते पूर्ण करतायत शासन आणि हे. आणि नद्या पुन्हा पुनरुज्जीवन कसं चालू आहे, हा शेवटचा भाग असं करून ते जीवनदायिनी माझं सदर चालू आहे आता. बरोबर. आणि या दरम्यान तुम्ही दुचाकीवरनं पण भरपूर प्रवास केला असं आम्ही ऐकलंय. होय, होय. मला भटकंतीची पण खूप आवड आहे. हां, हां. म्हणजे मी काही वेळेला मी आपले सुनील करकरे सर कोल्हापूरचे त्यांच्याबरोबर काही जंगल फिरले. काही काही जंगल मी आणखीन पर्यावरण डॉक्टर अमर अडके आहेत, त्यांच्याबरोबर मी फिरले. नंतर बेळगावचे एक जण आहेत, त्यांच्याबरोबरही फिरले. आणि फिरता-फिरता लक्षात आलं, की मग सगळीकडेच आपल्या वेळेनुसार फिरणं होत नाही. मग मुलीला घेऊन माझी मी एकटी पण भटकायची Activaवरून. कुठेही म्हणजे अगदी आंब्यापर्यंत, इचलकरंजीपासून आंब्यापर्यंत किंवा आजूबाजूच्या भागामध्ये फिरायची. मग एवढा आत्मविश्वास येत गेला, की अरेच्चा आपण गाडी खूप लांबपर्यंत चालवू शकतो. मग माझ्या काही 4 मैत्रिणी नागपूरच्या आणि मी इचलकरंजीहून नागपूरला गेले आणि आम्ही 5 जणींनी ठरवलं, की आपण Activaवरून भरपूर फिरूया आणि जंगल फिरत-फिरत नर्मदा काठी आपण फिरूया. आणि मग नागपूरहून जबलपूरला गाडीनं आम्ही टू व्हीलरवरून गेलो. 5 जणी होतो. 2-3 गाड्या होत्या. मग आलटून-पालटून डबल सीट घ्यायचं आणि पुढे जायचं. आणि मग जबलपूरपासून मग भेड़ाघाट आणि तो जो नर्मदा जो भाग आहे नर्मदेचा, त्या भागामध्ये आम्ही भरपूर फिरलो. येताना पेंच अभयारण्यातून थांबत-थांबत, बघत, कविता म्हणत मुख्य म्हणजे पावसात भिजत, असा तो प्रवास इतका रोमांचकारी झाला. भरपूर पाऊस होता खरं तुफान पावसामध्ये सुद्धा गाडीवरून फिरणं खूप धमाल मजा केली आणि तो प्रवासही आमचा खूप छान झाला. तर त्याही आठवणी कायमच्याच मनामध्ये आहेत, आनंददायी आहेत आणि असं वाटतं की खरंच न घाबरता आपण जर गेलो ना, तर काही भीती काही नसते, हे एक आलं लक्षात. आणि कुठेही आमचं टायर-बियर काही पंक्चर झालं नाही. एकदा एका गाडीचं झालं, पण लोक सहकार्य करणारे असतात. मला यातून एक अनुभव आला, की मी आता मसाई पठारावर असू दे किंवा पन्हाळ असू दे, आंबा असू दे किंवा कोकणाचा किनारीचा भाग असू दे. बऱ्याचदा गाडीवरून फिरले, तरी सुद्धा अशी आता तर भीती वाटतच नाहीये. आपण एक लक्षात आलं, की आपल्याला खूपदा अशी भीती वाटते, की "अरे बापरे! बाई एकटी निघाली आहे ना, मुली निघाल्यात, स्त्रिया निघाल्यात, एकटं कसं फिरणार? काही झालं तर? कुणी काही म्हटलं तर? खरंय. काही केलं तर?" ही जी भीती आहे ना, तर आपल्याला एक मला असं आवर्जून सांगावंसारखं वाटलं, की प्रसार माध्यमाचा वाईट मला असं म्हणायचं नाही, की वाईट घडत नाही. घडत असेल, पण त्याचं खूप भडक पण केलं जातं. त्यामुळे भीती मनामध्ये खूप निर्माण होते. पण आपण जर सक्षम असू आणि आपला उद्देश जर चांगला असेल, तर वाईट काहीच घडत नाही. मग आम्ही 5-5, 6-6 दिवस फिरलो तिकडे. पण नाही आम्हाला खूप म्हणजे पुरुष असू देत किंवा महिला असू देत, सगळ्यांनीच इतकं चांगलं सहकार्य केलं किंवा काही वेळेला सहकार्य नसलं तरी सुद्धा म्हणजे काही गरजही पडली नाही आम्ही भटकत होतो तेव्हा.
आणि आणखीन एक मला सांगावसारखं वाटतं की गेले नव्हते मी, तिथं गाडी केली, पण आम्ही तिघी जणीच गेलो होतो. मी, माझी मुलगी आणि माझी मैत्रीण. आम्ही तिघीच सिक्कीमला गेलो होतो आणि तिथले ऑर्किडचे जंगलं आहेत, ती जंगलं आम्ही त्या अनोळखी ड्रायव्हर बरोबर भरपूर फिरलो. अगदी हिमालयाचा जो ऑर्किड सेंच्युरी जी आहे, तिथं खरं तर परवानगी नाहीये. पण तिथं आम्हाला एक प्रधान म्हणून भेटले. तर त्यांच्यासोबत आम्ही जेव्हा फिरलो, तर तिथं सुद्धा अनुभव इतका चांगला आला, की कुठल्याही प्रकारची भीती न वाटता हिमालयामध्ये बर्फाच्छादित सगळे डोंगर, पण कुठंच काही असं अरे हा पुरुष आहे आणि आपल्याला काही झालं तर, असं काहीही नाही. सुगंधी वातावरण म्हणजे मुळात स्वर्गीय आणि खरंच इतके चांगले अनुभव आले आयुष्यामध्ये. मग मसाई पठार असू दे किंवा कास पठार असू दे, सिक्कीम असू दे किंवा पेंच अभयारण्य असू दे किंवा नर्मदा काठ असू दे. सगळीकडे फिरताना चांगलेच अनुभव येत गेले आणि मला वाटतं ही निसर्ग देवतेची खूप मोठी कृपा माझ्यावरती आहे. कदाचित आणखीन काही तिला माझ्याकडून करून घ्यायचं असेल, असं मला वाटतं. हा आयुष्याचा खरं आहे, प्रवास आहे. नक्कीच. हां, गाडीवरचा असो किंवा घोड्यावरचा असो किंवा गाडीतून असो, सगळेच प्रवास आयुष्यातले खूप सुखाचे आणि आनंदाचे नक्कीच आहेत. खरं आहे. ह्याचा पुढचा मला वाटतं 2 गोष्टी मी जोडून विचारतो. एक हं, तर आपलं प्रतिष्ठान जे आहे ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान. हं. तर ह्याच्याशी तुमचा संपर्क कसा झाला? आणि त्याला जोडून म्हणजे आपला वाचन कट्टा. हो. तर ह्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? अ, ह्याला पण कारणीभूत भांडीच आहेत हं. मी हो, हो. भांड्यांवरचे लेख लिहीत होते आणि अभिवाचनाचा एक कार्यक्रम माझा झाला होता आणि मुंबईचे अंधांसाठी काम करणारे स्वागत थोरात, हे चांगले माझे मित्र हां. आहेत. मग स्वागत थोरातांचा कार्यक्रम ज्ञानभाषेमध्ये बारामतीला होणार होता का काहीतरी असं होतं आणि काही हं, त्यांची हं, हं. काहीतरी अडचण आली. मग ते मला म्हणाले, की "तू कार्यक्रम करणार का?" आणि मृणालताईची आणि माझी त्यांनी ओळख करून दिली. मी म्हटलं, "काहीच हं. हरकत नाही. मी नक्की कार्यक्रम करते तिथे अभिवाचनाचा." आणि मग त्या ठिकाणी आमचा कार्यक्रम झाला आणि मृणालताई मनमोकळ्या आणि इतक्या छान, की लगेचच आमची गट्टी जमली. त्यांनी मला ज्ञानभाषेचं सदस्य करून घेतलं आणि ओळख खूप छान झाली आणि सगळेच या गटातले सगळेजणच इतके छान आहेत ना, त्यामुळं छान मनाच्या तारा चांगल्या जुळल्या गेल्या हो, हो. आणि ते महत्वाचं. आणि मग खूप चांगल्या ओळखी झाल्या, येणं-जाणं झालं, फोनवरती एकमेकांशी संपर्कात राहणं झालं. इथं सुद्धा पुण्यामध्ये मी जेव्हा येते, तेव्हा ज्ञानभाषेचे काही जे आहेत, त्यांच्याकडे मुद्दाम जाऊन येते, बघते किंवा काही जणांना मुद्दाम आवर्जून काही अडचण आली, तेव्हा फोन करते. आता शिरीष क्षीरसागर सर आहेत, त्यांच्याशी पण माझं बोलणं होतं वनस्पतींसाठी, फुलपाखरांसाठी. तर असे अनेक जण आहेत, तर त्यांच्याशी बोलणं वगैरे होतं आणि तुम्ही त्याच्या ज्ञानभाषेतून वाचनकट्ट्याकडे येतो असं म्हणालात, तर त्या वाचनकट्ट्याच्या संदर्भात हां, मला असं हां. हां. असं सांगायचंय की पूर्वी आमचा कोविडच्या अगोदर आम्ही वाचनप्रेमी एकत्र जमायचो इचलकरंजीमध्ये आणि आम्ही गप्पा मारायचो आणि एखादं पुस्तक घेऊन त्यावरती वाचन करायचो. तेव्हा आम्ही एकत्र येऊन बसून लिहिणं असं काही नव्हतं आमचं. पण आम्ही चांगली-चांगली पुस्तकं वाचणं, त्या पुस्तकांवरती चर्चा करणं असं आमचं सुरू होतं. आणि मग कोविडचा काळ आला आणि मग लक्षात आलं, की अरे आपल्याला आता वाचनकट्टा घेता येणार नाही. तर आपण लेखन आणि वाचनकट्टा ऑनलाईन चालू करूया, असं झालं आणि मग इचलकरंजी लेखन वाचन कट्ट्याचा जन्म झाला. आणि त्यामधून सुरुवातीला अर्थात कोविडच्या अगोदर आम्ही सगळ्या जमलो होतो. लेखन वाचन कट्टा आमचा सुरू झाला होता, वाचन कट्टा सुरू झाला होता आणि मग ज्ञानभाषेचा जे उद्देश आहे अ, जो उद्देश आहे, तोच उद्देश आमचाही होता. मराठी भाषेची सेवा करणं आणि मराठी भाषेमध्ये लेखन अधिक नवीन लेखक यावेत, लेखिका याव्यात, असा उद्देश होता. तर तो वाचनकट्टा सुरू झाला आणि आमच्या इचलकरंजीमधल्या बऱ्याच महिला आहेत आणि बरेच पुरुष आहेत, ते लिहिते झाले आणि मग कोविडचा काळ झाल्यावरती आम्ही ऑनलाईन केला आणि मग रंगत चढली, खरी रंगत चढली म्हणूया आमच्या लेखन वाचन कट्ट्याला. आणि मग आम्ही असं ठरवलं, की प्रत्येक काही कालावधी गेल्यानंतर म्हणजे साधारण महिन्याला एक विषय घ्यायचा आपण. असं करत-करत आज आमचे जवळपास 35 विषय लिहिले गेलेले आहेत. आणि सुरुवातीला जे काही नुकतीच सुरुवात केली होती ज्यांनी, की अजून मला काही जमत नाही, मी कसं लिहू म्हणणार आहे. आता त्यांचे 40-40, 50-50 लेख चांगले झालेले आहेत. मला वाटते ज्ञानभाषेच्या ज्या स्पर्धा असतात, आमच्या दीपाताई पुजारी
यांचा मला वाटते प्रथम क्रमांक काही दिवसांपूर्वी मागच्या वर्षी कवितेमध्ये आणि याच्यामध्ये आला होता. त्याच्यानंतर बऱ्याच जणी कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरती त्यांचं ललितबंध सादर केलं गेलं. बऱ्याच मासिकातून त्यांचं साहित्य यायला लागलं आणि अशा पद्धतीनं आमचा वाचन लेखन कट्टा जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. फक्त सणवार आले की आम्ही काही काळ जसं आपण मोबाईल म्यूट करतो तसं आम्ही काही काळ सणवार आले की थोडंसं आम्ही थांबवतो. कारण बऱ्याच जणांना इतर कामं असतात त्यामुळं आणि पुन्हा आमचा हा कट्टा लेखन वाचन कट्टा चालू होतो. असा हा वाचन लेखन कट्टा माय मराठीची सेवा हा मुख्य उद्देश आहे. मग त्यामधून बरोबर. खूप चांगले लेखक घडतायत आणि आता पुढचं आमचं आहे की आपलं पुस्तक प्रकाशित करावं. आणि तसं आमचं मनोरमा प्रकाशनाशी बोलणं पण झालं आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मनोरमाच्या फडके वहिनींनी सांगितलं, की "आम्ही नक्की तुमचं पुस्तक प्रकाशित करू. फक्त साहित्य आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा." असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळं ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानची एक शाखा जी आहे इचलकरंजीची, त्या इचलकरंजी शाखेमार्फत नक्कीच आपलं एक पुस्तक लवकर येईल, अशी खरंच खूप आशा चांगली मला आहे. बातमी आहे. हो, नक्कीच. आणि ती शाखा म्हणजे तो गट खरोखर म्हणजे सक्रिय गट आहे एकदम ज्ञानभाषामध्ये. मला वाटतं आणखी कोणाचे प्रश्न काय असतील ते आता घेऊया आपण. मृणालताई? माझा आवाज येतोय का व्यवस्थित? हो, हो. बोला. एकच मिनिट. हो, हो, हो. दोनच प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. त्यापैकी एक सविता कारंजकर यांनी विचारलंय आपल्याला, की या सगळ्याची जी आर्थिक बाजू जसं तुम्ही आता सांगितलं, की तुम्ही देवराई केलं किंवा इतके सगळं वाचन आणि हे सगळं ज्या गोष्टी केल्या आहेत, किंवा त्याच्यापासून तुम्ही विविध कार्यक्रम, उपक्रम राबवता. तर या सगळ्यासाठी हो. लागणारी आर्थिक बाजू तुम्ही कशी काय सांभाळता? आता मला थोडंसं सांगावं संकोच वाटतोय तरी पण मी बोलते तुम्ही इतक्या स्पष्ट छान विचारलं. तर माझा जो प्रॉव्हिडंट फंड आला होता, ग्रॅच्युइटी प्रॉव्हिडंट फंड जो आला होता, तो खऱ्या अर्थानं मी मातीत मिसळून जंगल उभं करते आहे. बापरे! बापरे! खूपच हे ग्रेट हो आहे ना. म्हणजे. म्हणजे तसंच केलेलं आहे. म्हणजे याच्यासाठी लोकांच्याकडून कुणाकडूनही अजून तरी देणगी घेतलेली नाहीये. किंवा मुद्दाम कुठे कुणाकडून काही पैसे वगैरे तरी काही घेतलेले नाहीयेत. आणि मिळतंय आणि आम्ही तिघंच ना, म्हणजे आता मुलीचं लग्न झालं. मी, माझा नवरा आणि माझी मुलगी. त्यामुळं खर्च किती असणार आहे आमचा? असा विचार केला, तर तसा आर्थिक खर्च आमचा घरचाही कमीच आहे आणि मग पैसे साठवून तरी करणार काय? किती साठवणार आणि काय करणार आहे पुढं त्याचं? किती घर करणार? किती लागणार कपडे? काय वस्तू किती लागणार? असा विचार केला. तर एवढं पुरेसं आहे मला, भरपूर आहे आणि 2005 ची माझी नोकरी असल्यामुळे मला पेन्शन मिळते आणि ते पेन्शन पुरेसं आहे. मग साठवण तरी करायचं काय? घर झालंय, माणसाला काय असते गरज? अन्न, वस्त्र, निवारा. तर हे आहे, सगळं छान चालू आहे. देवानं शरीर सुद्धा धडधाकट अजूनही दिलेलं आहे. त्यामुळं असे पैसे खूप साठवून आणखीन गाडी घ्यावी किंवा काही घ्यावं असं वाटत नाही मला अजून तरी. आणि बस खूप छान व्यवस्थित जाता येतं. त्यामुळं मी आता तर पैसा आत्तापर्यंतचा जो पैसा आहे किंवा पुस्तकं जी आहेत ती माझी स्वतःचीच माझ्या पुस्तकांची लायब्ररी आहे. अजून तरी कुणाकडून काही देणगी घेतलेली नाहीये. अशा पद्धतीनं काम चालू आहे. बघूया आता पुढं नेटानं आणि एकदा झाडं लावल्यानंतर ठिबक झाल्यानंतर सुरुवातीला खर्च असतो. नंतर झाडं वाढल्यानंतर खर्च असा कितीसा येणार आहे असं मला वाटतं. पेन्शन वाढली तरी तिथे एक माणूस ठेवलाय त्याला मी पगार देते ना. आपण म्हणतो ना सगळ्यांनी मिळून एकत्र राहावं, सगळ्यांचं हे आहे असं जे आपण प्रार्थना करतो. तर त्या माणसाला पण तिथं माझ्या शेजारी, शेताशेजारी दुसरा एक माणूस आहे. तो तिथं काम करतो. त्याला मी म्हणते, की "बाबा तुला मी महिन्याला 4,000 देते. माझ्या शेताचं फक्त रक्षण कर तू. राख. तुझ्या शेताबरोबर माझंही शेत राख. फक्त शेळ्या-बिळ्या येत नाहीत ना एवढं बघ." मग त्यालाही मदत होते. आमचं सगळ्यांचंच भलं होतंय. त्यामुळे हे चालू आहे काम अशा पद्धतीनं. सविताताई म्हणतायत, की अंगावर काटा आला. हं. खरंय. इंद्राणी सरांनी किती उल्लेख केलाय. सलीम अलींचा तुम्ही उल्लेख केला, तर मी लहानपणी त्यांना भेटलेलो आहे. हं. अ,
इथे एक प्रश्न अजून एक आहे ताई, जो आपल्याकडे आमच्याकडून तो शेवटचा प्रश्न असेल. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा ओळख झाली तुमची, तेव्हा तुम्ही मला सहज सांगितलं होतं की माझ्या घराच्या बाहेर ओपन वाचनालय ठेवलेलं आहे. तर त्याबद्दल थोडंसं सांगा, त्याचा उल्लेख आला नाही तुमचा. हा, म्हणजे माझी स्वतःचीच घरचीच लायब्ररी आहे. जवळपास एक 2-3 हजार तरी पुस्तकं आहेत माझे. मी नोकरी करत होते त्या काळामध्ये मला संदर्भासाठी किंवा माझ्या आवडीची पुस्तकं घेतली गेली. आणि वाचनाची आवड ही लहानपणापासूनच होती. आईला माझ्या वाचनाची प्रचंड आवड. आईनं माझ्यासाठी चांदोबा, कुमार, किशोर म्हणजे आमच्या चौघांसाठी ही मासिकं लावली होती. तर ती दर महिन्याला यायची आणि हीच वाचनाची आवड थोडं शाळेमध्ये, कॉलेजमध्ये वाढत गेली. आणि तेव्हापासून मी पुस्तकं विकत घेतली गेली होती. आणि जेव्हा तिथली काही पुस्तकं मी इकडे आणली, तेव्हा असं वाटलं की अरे अजून आपल्याला पुस्तकं हवी आहेत. मग दरवर्षी आणि मला सगळ्यात महत्त्वाचं माझ्या नवऱ्याचं सहकार्य खूप मोठं. कधीच मला त्याने नाही म्हटलंच नाहीये. तू कर, करतीयेस ना कर. आणि मुलीची साथ पण खूप मोठी होती. सासरच्या माणसांची, माहेरच्या माणसांची साथ मला खूप लाभली. त्यामुळे मला असं कधी नको बाई तू थांब, असं कधी कुणी म्हटलं नाही. आणि दागिने, साडी हे घेण्याच्या ऐवजी मी पुस्तकं घेत गेले. त्यामुळं माझी स्वतःचीच लायब्ररी खूप चांगल्या पद्धतीची आजही आहे. आणि घरासमोरच मनोरंजन मंडळ आहे. त्यांचीही लायब्ररी, आपटे वाचन मंदिर जे आहे त्यांची लायब्ररी, वाचन मंदिर, या सगळ्या ठिकाणची पुस्तकं मी वाचते. आणि माझी स्वतःची पण वैयक्तिक असल्यामुळं मुलांना मला पुस्तकं वाचायला द्यायला ते खूप सोयीचं झालं. शाळेतल्या मुलांच्यासाठी खूप सोयीचं झालं. मला एकच याच्यावरून एक सांगावसारखं वाटतं, की एक मुलगा सूर्यवंशी नावाचा एक मुलगा, तो वही-फणी कामगार, म्हणजे वही-फणी म्हणजे यंत्रमाग मधली जी वही-फणी असते ती, तर तो कामगार मुलगा होता. तर त्यानं माझ्या एक मिनिट. तुम्ही म्यूट झालाय. अनम्यूट करा. मी पाठवले तुम्हाला. नाही, मला दिसत नाहीये. हा, झालं. हा, झालं. तर त्यानं ते पुस्तक बघितल्यानंतर मला तो खूप वर्षांनी नंतर शाळा झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी येऊन भेटला आणि नमस्कार केल्यानंतर म्हणाला, मॅडम मी सायंटिस्ट आहे म्हटला ऑस्ट्रेलियात. म्हटलं कसं काय रे, बापरे, म्हटलं खूपच छान झालं, मस्त. आणि तुझं अभिनंदन. मग त्यानं त्यावेळेला डोळ्यात पाणी आलं त्याच्या आणि सांगितलं की मॅडम मी कामगाराचा मुलगा, पण मला तुम्ही 6वीत असताना आकाशाशी जडले नाते हे पुस्तक दिलं होतं. नारळीकरांची काही पुस्तकं दिली होती. आणि तेव्हा मी ठरवलं होतं की मला सायंटिस्ट व्हायचंय आणि आज ते ठरवल्यामुळं ते पुस्तक मी सायंटिस्ट व्हायला कारणीभूत आहे. म्हणून त्या पुस्तकाचं श्रेय किंवा तुमचं श्रेय आहे यामध्ये, असं त्यांनी मला सांगितलं. तर हे पुस्तकं घेणं किंवा पुस्तकांमुळे मुलं घडत गेली, मी घडत गेले, अशी ही पुस्तकं आणि माझं वाचनालय. फार सुंदर. धन्यवाद ताई. डॉक्टर अमेय, तुमच्याकडे. हो, हो. आता आपण मला वाटतं कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूया. हो. अगदी औपचारिक खरं तर मला तसं बोलता येत नाही. पण शेवट करण्याच्या आधी मी एक गोष्ट मला इथे सांगायची आहे, की म्हणजे मी खरं तर ह्या संस्थेचाच भाग आहे आणि संस्थेकडूनच ही मी मुलाखत घेतोय. तरी पण ही संधी मला दिली त्याच्याबद्दल अध्यक्ष आणि सचिवांचे मी आभार मानतो. कारण एक आपण म्हणतो ना टेक होम मेसेज, की ठीक आहे असं काहीतरी जनरली आमच्या संस्थेचा काहीतरी उपक्रम आहे आणि चला मी पण त्यात भाग घेतला, एवढं हे नाहीये. ह्यातनं मला काय मिळालं? तर आता मी मगाशी पण 2-3 वेळा त्याचा उल्लेख केला, की चित्रकलाताईंनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग ते वनस्पती असू दे, निसर्ग असू दे, अगदी फुलपाखरू किंवा पक्षी असू दे, ते पुन्हा इथे नद्यांपर्यंत आणि देवराईपर्यंत आणि लेखनामध्ये एवढा प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं जो विचार आणि अभ्यास केलेला आहे. म्हणजे असं नुसतं नव्हे, की चला मी हे काहीतरी नवीन एक कवितेतलं वृत्त मला समजलं आणि चला मी त्यात काहीतरी माझ्या ओळी लिहिल्या. एवढं ते वरवरचं नाहीये. तर त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास करून प्रत्येक गोष्टीत त्या पुढे गेलेल्या आहेत. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं टेक होम मेसेज काय आहे, तर आपण ज्या क्षेत्रात काम करत असू किंवा आपल्या क्षेत्राच्या पलीकडे सुद्धा आपल्याला जी आवड असेल, त्याच्यावर आपण अभ्यास करायला पाहिजे. आत्ताच्या ह्या सगळ्या मुलाखतीत मला जाणवलं, की आपल्याला पण किती वाव आहे असा अभ्यास करायला. पण आपण काय केलं एवढी वर्ष? तर बेटर लेट दॅन नेव्हर. आत्तापासून आपण प्रत्येकाने जरी असा हा एक गुण आपल्यात ज्याला आपण म्हणतो अंगीकारला, तर आपल्याला ताईंच्या कंपॅरिझन मध्ये थोडं तरी आपण काहीतरी क्रिएटिव्ह करू शकू असं मला वाटतंय.
आता औपचारिक म्हणताना काही ज्या गोष्टी आपण म्हणतो तसं आभार प्रदर्शन, आभार मानले पाहिजेत. तर सगळ्यात आधी हा उपक्रम घेऊन आल्याबद्दल आपल्या ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सूचिकांत वनारसे, सचिव मृणालताई पाटोळे, सहसचिव आणि जे संस्थेचे सगळे विश्वस्त पदाधिकारी, सल्लागार मंडळी, या सगळ्यांचे आभार. कारण हा उपक्रमच खरं तर विशेष आहे. 9 कर्तृत्ववान स्त्रियांचं, त्या सुद्धा ज्या मराठीसाठी किंवा मराठी भाषेच्या क्षेत्रातून काम करतायत, ह्यांचं उल्लेख करून त्यांची माहिती लोकांसमोर आणणं, ह्याच्यासाठी हे जे व्यासपीठ उपलब्ध आपण करून दिलेलं आहे. तर त्यासाठी ह्या सगळ्या आपल्या प्रतिष्ठानचे आपल्या मार्फतच आभार मानणं आवश्यक आहे. प्रायोजकत्व देणाऱ्यांचंही आभार. एक विशेष आभार मानले पाहिजेत ते म्हणजे आपले सहसचिव अभिजित शिंदे, की जे हे सगळ्या आपल्या झूम मीटिंग आणि मुलाखतीचं टेक्निकल गोष्टी जे सगळे सांभाळतायत आणि आपल्यापर्यंत मुलाखत निर्विघ्नपणे ही सगळी व्यवस्थित छान पार पडली, त्याच्यासाठी अभिजितचेही पुन्हा एकदा आभार. आपल्या या आजच्या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी एका छान मुलाखतीला उपस्थित राहिलेल्या सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार, की तुम्ही एवढ्या संख्येने असल्यामुळे आम्हाला मुलाखत घ्यायला आणि ताईंना सुद्धा आपली माहिती सांगायला आणखी एक चांगली प्रेरणा मिळाली. तर आमच्या उपक्रमांमध्ये यापुढेही म्हणजे पुढचे 8 दिवस तर आहेतच, आणि बाकी पण इतर सगळ्या उपक्रमांमध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हा, असं मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि पुढचे सूत्र सचिवांकडे सोपवतो. हा, एक मिनिट. आपले विशेष आजचे प्रमुख पाहुणे चित्कलाताईंचे पुन्हा एकदा औपचारिकपणे आभार मानतो, की त्यांनी आपल्या सगळ्या, आता मगाशी आमचं बोलणं झालं की त्यांचं सकाळी पण एका दुसऱ्या ठिकाणी एक कार्यक्रम होता, आणि त्या एवढ्या सगळ्या त्यांच्या शेड्यूल मधनं त्यांनी आपल्या मुलाखतीसाठी वेगळा वेळ मुद्दाम काढून ठेवला आणि एक छान माहिती दिली, कुठचंही हातचं राखून असं न ठेवता. आणि त्यातनं मी मगाशी म्हटलं तसं ऐकणाऱ्याला प्रेरणा मिळेल अशी एखादी मुलाखत ऐकायला मिळणं हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे एवढं छान सगळं मुलाखत झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांचे सुद्धा पुन्हा एकदा आभार. मी पण मृणालताई. मनापासून धन्यवाद देते. मी पण मनापासून धन्यवाद देते. मृणालताई आहात का? आहे. खूप छान चित्रताई, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज इथे उपस्थित राहिला. उद्याची मुलाखत जी आहे त्याचे एकदा एक त्याबद्दल थोडस सांगते. उद्या पुन्हा ह्याच वेळेला आपलं दुसरी माळ गुंफली जाणार आहे. मी पण मनापासून धन्यवाद देते. मला ही संधी लाभली त्याबद्दल. हम्म. एकच मिनिट. उद्या आपली दुसरी माळ जी आहे त्या आहेत अपूर्वा जोशी, आणि त्यांची मुलाखत घेणार आहेत सूचिकांत वनार. तर उद्या सुद्धा या एवढ्या संख्येने उद्या उपस्थित राहाल अशी आशा करते. आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं मी अध्यक्षांच्या वतीने जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.